नमस्कार. आज आपण साबुदाण्याचा एक प्रकार म्हणजे साबुदाणा वडा बनवून घेणार आहोत. बाहेरून मस्तपैकी कुरकुरीत, खुसखुशीत आणि आतून सॉफ्ट असा साबुदाणा वडा बनवून तयार झालेला आहे. तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आज आपण हा बनवून घेणार आहोत. तर बाहेर तुम्ही बऱ्याचदा खाल्ला असेल आणि घरी देखील बनवून बघितला असेल. पण आज या पद्धतीने साबुदाणा वडा नक्की बनवून बघा. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे रात्रभर मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि सकाळपर्यंत खूप छान असा भिजून तयार होतो. तर साबुदाणा बनवायचा असेल किंवा साबुदाणा वडा बनवायचा असेल तर रात्री साबुदाणा भिजवला तर खूप छान असा भिजून तयार झालेला साबुदाणा आपल्याला मिळेल. तर आता या साबुदाण्यामधला थोडंसं साबुदाणा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधं लाल तिखट चवीनुसार घालून घेतले. तर जवळपास अर्धा चमचा इतकं मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता हा साबुदाणा वडा बनवण्यासाठी इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे. तर तुम्ही बरेचसे जिन्नस यामध्ये खात नसाल तर ते जिन्नस तुम्ही स्किप देखील करू शकता. आता इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं दाणेदार असं कूट घालून घेणार आहे. तर जवळपास 4 ते 5 चमचे इतकं मी दाणेदार कूट घालून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. यामध्ये मी लाल तिखटचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरचीचा वापर देखील करून घेऊ शकता. आता कोथिंबीर खात नसाल तर ती तुम्ही स्किप देखील करू शकता. आता हे साबुदाणे वडे मी उपवासाला बनवत नाहीये. हे लहान मुलांना खाण्यासाठी, नाश्त्यासाठी बनवत आहे. त्यामुळे इथे मी कोथिंबीर वगैरे घालून घेतलेली आहे. तर आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता मध्यम आकाराचे उकडलेले 2 बटाटे यामध्ये आपल्याला कुस्करून घालायचे आहेत. आता साबुदाणा वडा बनवत असताना आपल्याला बऱ्याचदा अशा अडचणी येतात, की साबुदाणा वडा बनवत असताना तो तेलामध्ये फुटतो, अंगावर तेल उडतं किंवा मग तो तळून झाल्यानंतर आतून असा पोकळ असा बनून तयार होतो. तसं न होण्यासाठी आपल्याला साबुदाणा रात्रभर छान असं भिजवून घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट तो साबुदाणा भिजवून झाल्यानंतर त्यामध्ये जास्त बटाटा न घालता फक्त 1 ते 2 बटाटे आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत. म्हणजे जे तयार होणारं मिश्रण आहे ते जास्त ओलसर झालं नाही पाहिजे. कोरडं असं हे मिश्रण बनवून तयार झालं पाहिजे. आता हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर आता या बाउलमध्ये आपल्याला मिक्स करता येत नाही. तर याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. लाल तिखट घालण्याचं कारण म्हणजे तिखट छान होतो हा वडा आणि दुसरी गोष्ट म्हणजे या वड्याला कलर छान येतो. त्यामुळे इथे मी लाल तिखटाचा वापर केलेला आहे. आता बघा अशा प्रकारचं घट्टसर हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. त्याचा आता मी एक गोळा तयार करून घेणार आहे आणि आता तळहातावरती अशा प्रकारे आपल्याला दाबून घ्यायचं आहे. मिश्रण हे घट्टसर आहे. कुठेही आपल्याला हे मिश्रण जास्त मऊ असं जाणवत नाही आणि याच मिश्रणाचे वडे खूप छान बनून तयार होतात. तेलामध्ये फुटत नाहीत. तर अशा प्रकारचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं. तर जवळपास सगळेच वडे मी बनवून घेतलेले आहेत आणि 8 ते 10 वडे इतके बनवून तयार झालेले आहेत. गॅसवर मी आता कढई ठेवून तेल तापत ठेवलेलं आहे. आता यामध्ये वडा घालून घेतलेला आहे आणि आता दोनही बाजूने सोनेरी रंगावरती आपल्याला हा वडा छान असा तळून घ्यायचा आहे. गॅस इथे मी मध्यम आचेवरच ठेवून घेतलेला आहे. आता वडे मोठे बनवलेले आहेत त्यामुळे या तेलामध्ये मावेल इथे मी एकच वडा घालून व्यवस्थित तळून घेतलेला आहे. जर तुम्ही बनवलेले वडे जर लहान आकाराचे असतील तर एका वेळी तुम्ही 3 ते 4 वडे देखील तळू शकता. व्यवस्थित आता आपल्याला उलट-पलट करून हा वडा सोनेरी रंगावर होईपर्यंत कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे. तर बाहेरील आवरण आपल्याला कुरकुरीत असं जाणवलं की आणि रंग बदलला की हा वडा आता तळून तयार झालेला आहे असं समजावं. आता हा तयार झालेला आहे याला आता आपण काढून घेणार आहोत आणि शिल्लक राहिलेले जे वडे आहेत आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. आता या वड्याला आपल्याला टिश्यू पेपरवर ठेवायचंय म्हणजे जास्तीचं जे तेल असेल ते निघून जाईल. आता इथे मी काही वडे तळून घेतलेले आहेत सोबतच काही हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत. तुम्ही टेक्स्चर पाहू शकता मस्त बाहेरून कुरकुरीत दाणेदार मोत्यासारखा हा वडा आपल्याला बाहेरून दिसत आहे आणि आतून मस्त सॉफ्ट असा वडा बनून तयार झालेला आहे. हे वडे तुम्ही गोड दही किंवा चटणी सोबत खाऊ शकता. तर आजची साबुदाणा वडा याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.